चंद्रपूर जिल्ह्यातील घुगू शहरातील राजीव रतन रेल्वे उड्डाणपुलावर बुधवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. अंगद दुर्गम असे मृत युवकाचे नाव आहे, तर मोनू फिरोज सिद्दीकी असे जखमी युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून उड्डाणपुलावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार उड्डाणपुलावरून विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीने समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात अंगद दुर्गम याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मोनू फिरोज सिद्दीकी हा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घुगूस पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. गंभीर जखमी मोनू यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेनंतर काही काळ उड्डाणपुलावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत नागरिकांची गर्दी हटवली. अपघाताचे नेमके कारण समोर आले नसले तरी विरुद्ध दिशेने वाहन चालवणे आणि भरधाव वेग हे या दुर्घटनेमागील प्राथमिक कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान राजीव रतन उड्डाणपुलावर यापूर्वीही अपघात घडले असून विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. पुलावर प्रभावी वाहतूक नियंत्रण, सीसीटीव्ही देखरेख, दिशादर्शक फलक, स्पीड कंट्रोल उपाययोजना आणि नियमित पोलीस गस्त वाढवण्याची आणि वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणीही या घटनेनंतर पुन्हा जोर धरू लागली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास घुगूस पोलीस करीत असून अपघातास कारणीभूत असलेल्या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. मृत्यूची बातमी समजताच अमराईवाड परिसरात शोककळा पसरली असून जखमी युवकाच्या प्रकृतीबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.